नमस्कार. इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाशिवरात्र 2025मध्ये महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीस शिवरात्र येते, पण माघ महिन्यातील शिवरात्रीस महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी शंकराची आराधना केली जाते. महाशिवरात्री संदर्भात सांगायचं म्हणजे ज्योतिषशास्त्रात काही नियम आहेत आणि ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय पंचांगानुसार या दिवशी भगवान शिव आणि पार्वतींचा शुभविवाह झाला होता. तर या दिवशी शंकराची आराधना केली जाते. महाशिवरात्रीची कथा फार प्रसिद्ध आहे. एक पौराणिक कथा आहे, ती अशी आहे. एक शिकारीसाठी जंगलात गेलेला व्यक्ती होता. त्याला हरणी दिसली. त्याने तिला मारण्यासाठी बाणाचा नेम धरला. त्यावेळी हरणी त्याला म्हणाली, मी घरी जाऊन पिल्लांना भेटून येते, मग मला मार. हरणीची विनंती पारध्याने मान्य केली व तो तिची वाट पाहत एका झाडावर बसला. त्याला काही खायला न मिळाल्याने त्याला उपवास घडला दिवसभर. त्याच्या हातून सहजच बेलाची पाने तोडली जात होती आणि ती नेमकी शिवलिंगावर पडत होती. त्यामुळे त्याची पुण्यही वाढली. प्राण्यांची हत्या करणे पाप आहे याची त्याला जाणीव झाली. थोड्या वेळाने हरणी तिथे आली. त्यावेळी पारध्याने तिला नमस्कार केला. या सहज घडलेल्या कृतीतून पारध्याचे पुण्य वाढले. तर शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा केली तर निश्चितच सुदबुद्धी वाढेल. माघ वद्य त्रयोदशीच्या दिवशी रात्री भोजन करू नये. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी नदीमध्ये स्नान करावे आणि शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. तर काही नियम आहे महाशिवरात्रीचे, ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे आणि महिलांनी हे नियम विशेष पाळायला पाहिजे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. स्नान करताना पाण्यामध्ये काळे तीळ आणि गुलाबजल घालावे आणि त्याने स्नान करावे आणि नवीन वस्त्रे परिधान करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढरा रंग, केशरी आणि जांभळा या रंगाचे वस्त्र घातले तरी चालतात. पांढरा रंग अगदी शुभ आहे. तर स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे आणि व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर आपल्या घरातल्या देव असतात त्यांची पूजा करावी. आणि महाशिवरात्रीच्या पूजेसाठी साहित्य लागेल तुम्हाला धोत्रा, बेलपत्र, पांढरे चंदन, भस्म, फूल, गंगाजल, गाईचे दूध, मध, उसाचा रस, शमीची पाने, भेटलीच तुम्हाला तर मंदाराची फुले इत्यादी साहित्य पूजा करताना ही एवढी व्यवस्था करावी. आणि माता पार्वतीसाठी सौंदर्याचं सामान ठेवावं, जसं की गंध आहे, अत्तर, बांगड्या, वेणी, गजरा, कुंकू, कंगवा, काजळ, गुलाबजल इत्यादीची व्यवस्था करावी पूजेमध्ये. त्यानंतर महाशिवरात्रीला शंकरजीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ ठेवावे, जसे की लस्सी, उसाचा रस, मध पाणी आणि असेल तर संत्रा रस पण तुम्ही ठेवू शकता. आणि व्रताच्या दिवशी कडक उपवास करावा. सूर्योदयापासून उपवासाला सुरुवात करावी आणि नंतरच पूजा करावी. आणि या दिवशी आता सांगितलं मी मध्ये की पांढरे, जांभळे किंवा केशरी रंगाचेच वस्त्र परिधान करावे. आणि दिवसभर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा नुसतंच तुम्ही ओम 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 चॅन्टिंग तुम्ही दिवसभर करू शकता. त्यानंतर उपवास करताना अगदी आनंदी राहायचं आहे, चिडचिड करायची नाही आहे
आणि शंकराची मनोभावे पूजा करावी. आणि व्रताचा लाभ पूर्ण घेण्यासाठी सूर्योदय आणि चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा. तसेच भगवान शंकराला म्हणजे महादेवाच्या पिंडीवर 1000 किंवा 108 बेलपत्र वाहावीत आणि बेलपत्र नेहमी पालथे वाहावे. आणि ज्या दिवशी आपण हे महाशिवरात्रीचं व्रत करतो त्या दिवशी चुकूनही घरामध्ये कांदा, लसूण, मांस, मच्छी हे खाऊ नये. आणि विशेष म्हणजे शिवजीला तुळशीचे पत्र अर्पण करू नये आणि हळद पण लावू नये. त्यानंतर महाशिवरात्रीला दिवसा झोपणे टाळावे आणि केस पण विंचरू नये. सकाळी एकदाची जी आपण वेणी घालतो किंवा भांग पाडतो आहे, बस तेवढंच करायचं. दिवसभर केस पण विंचरू नये. हे नियम खूप पाळण्यासारखे आहेत. ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागरण करावे. रात्री जागरण केल्याने या व्रताचे पुण्य मिळते आपल्याला. आणि शिवपुराणात रात्री जागर करणे अत्यंत पुण्य मानले गेलेले आहे. तसेच देवळात गेल्यानंतर सर्वप्रथम नंदीचे दर्शन घ्यावे. त्यानंतर वीरभद्राचे दर्शन घ्यावे आणि महादेवाचा जयघोष करावा. जसं की हर हर महादेव, ओम नमः शिवाय हा जयघोष करावा. आणि नंतरच पिंडीचे दर्शन घ्यावे. त्यानंतर पिंडीचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा घालावी. आणि लक्षात ठेवायचं की प्रदक्षिणा ही नेहमी अर्धी घालावी. अजून काही असे नियम आहेत की शिवलिंगावर आपण जसं की धोत्र्याची फुलं आणि पांढरी फुलं आणि बेलपत्रच वाहतो, तसंच शिवाला जी आवडणारी फुलं आहेत महाशिवरात्रीला ती फुलं आपण नक्की वाहा. त्यांची फुलं अशी आवडतात त्यांना: जास्वंद, शमीची फुलं, मोगरा, धोत्रा, कमळ, तगर, तसेच जाईची फुलं. आणि विशेष म्हणजे मोहरीचं जे पिवळं फुल असतं ते महादेवाला अतिशय प्रिय आहे. हे फुल आपण जर महाशिवरात्रीच्या दिवशी पिंडीवर अर्पण केलं तर भोलेनाथ आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. आणि शिवलिंगावर चाफ्याची फुलं कधीही अर्पण करू नये. तसेच तुळस, हळद, नारळ पाणी, निशिगंधाचं फूल हे शिवपूजेत निषिद्ध मानलं गेलेलं आहे. आणि जर तुम्ही व्रत करत असाल तर फराळामध्ये आपण भाजणीचं थालीपीठ करतो किंवा खिचडी करतो. तर या भाजणीच्या थालीपीठ आणि खिचडीमध्ये आपण जे नेहमी साधं मीठ वापरतो ते मीठ न वापरता सैंधव मीठ वापरावं. तसेच स्त्री पुरुषांनी शरीराची आणि मनाची शुद्धता राखावा आणि आचरण सात्विक ठेवावे. तसंच महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूधच अर्पण करून अभिषेक करावा आणि शक्य असल्यास पंचामृताने अभिषेक करावा. आणखी एक नियम असा आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर भगवान महादेवाची आराधना करावी आणि महामृत्युंजय मंत्र दिवसभर म्हणत राहावा. त्यामुळे दुःख, संकट दूर होतात आणि आपल्याला मानसिक समाधान आणि सुखशांती मिळते. महाशिवरात्रीच्या उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी शक्यतो कडक उपवास करावा. आणि जर कडक उपवास जमत नसेल तर फलाहार करावा. निश्चितच इच्छित फलप्राप्ती होते. असे शिवभक्तांचे छान छान आणि बरेच अनुभव आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.